नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सीझनमध्ये अशा प्रकारच्या भाज्या खाण्याची मजाच काही वेगळी असते. आज मी पोपटीच्या दाण्यांची रस्सेदार भाजी तयार करत आहे. बरेच जण ह्याला पावटासुद्धा म्हणतात. तर 1 वाटी पोपटीचे दाणे घेतले आहे आणि पाण्यामध्ये उकळून घेत आहे. फोडणीसाठी इथे मी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. एका भांड्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातलं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मग कांदा आणि हिरवी मिरची घालून घेतली, परतून घ्यायचं आहे. हिंग आणि आले लसूण पेस्टसुद्धा घातली आहे. चिरून घेतलेली थोडी मेथीची भाजी घातली, टोमॅटो घातला आहे. सर्व मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे. आवडीनुसार चवीनुसार मसाले घालत आहे. तिखट, हळद, धणे जिरे पावडर, मीठ आणि चवीला थोडी साखर घातली आहे. मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. दाणे मी उकडून घेतलेले होते, त्यामुळे ही भाजी एकदम झटपट तयार होते, फार वेळ लागत नाही. मसाल्यामध्ये उकडून घेतलेले दाणे टाकल्यानंतर त्यामध्ये मग गरम पाणी घातलं आहे आणि 10 मिनिटं अगदी मंद आचेवर ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे. तर खूप मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे. वरून भरपूर कोथिंबीर घालायची आहे. ही भाजी भातासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खूप छान वाटते, पण मला आज भातासोबतच ही भाजी खायची होती. तर छान वाफाळता गरम गरम भात आणि भाजी मस्त असं कॉम्बिनेशन आहे. रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीने तुम्ही तुरीच्या दाण्यांची आणि वाटाण्याच्या दाण्यांची सुद्धा भाजी तयार करू शकता. पण पोपटीच्या दाण्यांची भाजीसुद्धा खूप छान वाटते. पुन्हा भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत. धन्यवाद.